आता सेलिब्रेशनचं मूड आहे का नाही? आता एन्जॉय करू, लेट्स एन्जॉय. संग्राम, तुम्ही आज जा. ताईसाहेब, तुम्ही परत म्हणजे दौंडला जयश्री, तुम्ही आता काय बोलत होता ते परत एकदा बोला बरं. ताई साहेब, आम्ही ते आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. आम्ही काय विचारलं? तुम्ही आता काय बोलत होता? ते ताई साहेब, हा चुकून बोलली असेल ती. जयश्री, आम्ही पुन्हा विचारणार नाही. आमच्या संयमाचा तुम्ही अंत बघू नका. लवकर सांगा, तुम्ही आता काय बोलत होता? ताईसाहेब, आम्ही तुम्हाला विचारलंय? ताई साहेब, आमच्या बोलण्याचा अर्थ तसा. आम्ही तुम्हाला आता का मारलं ते माहितीये तुम्हाला? तुम्ही आता इथं जे काही बोलत होता त्यासाठी नाही, तर आतापर्यंतची तुमची जी काही वागणूक आहे ना त्यासाठी मारले. आम्हाला हे माहिती होतं की तुमची लायकीच नाहीये या घरात राहायची, आणि याची जेव्हा आम्हाला कल्पना आली ना तेव्हा आम्ही शीतलला सुद्धा हेच बोललो होतो. आम्ही बघितलं तुमची पोरगी, यासाठीच घेऊन आलो आम्ही तुम्हाला इथं. आम्हाला अंदाज होताच. आम्ही इथून जावं म्हणून हे दोघं घाई करत होते हे आम्ही ओळखूनच होतो. आम्ही इथं आल्यापासून बघतोय, लग्न करून सासरी आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर जे असतं ना ते यांच्या चेहऱ्यावर कधी दिसलंच नाही आम्हाला. आम्हाला एक गोष्ट कळत नाही जयश्री, तुम्हाला कशाची एवढी मगरुरी आहे हो? हा, आल्यापासून तर एक काम धड केलं नाही तुम्ही, आणि तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला रागही येतो त्याचा. तुम्ही समजता कोण स्वतःला? ताईसाहेब, ताईसाहेब, मी तुमच्या पुढे पदर पसरते. चूक झाली असेल तिच्याकडनं. किती दिवस हे करणार आहात? हा, किती दिवस पदर पसरणार आहात असा?
वर्दी गेली, बाळ टेन्शन आलं, मरते मी आता, मी मरून जाते. अच्छा, उद्या ड्युटीला जायचे, वर्दी सापडत नाही, काय करायचं मी, संपलं माझं सगळं. अरे असेल कुठंतरी असेल. मला सांग, दुसरी नाही का तुझ्याकडे? दुसरे ते द्वायला दिली की, आता काय करायचं मी. छान, शोध आता, सापडेल कुठंतरी. हे मी आलो जरा बाहेर, फोन आलाय. हा, बोल, काय झालं? अहो आज काय झालं माहितीये का? शिकले आपलं घर ना टीव्ही सिरियल सारखंच वाटायला लागले बघ मला. रोज काय ना काहीतरी होत असतं आपल्या घरात. तुम्हाला इथं चेष्टा सुचते वय? सॉरी, बोल, काय झालं आता? आज ताईसाहेब घरी आलत्या, दौंडला निघालोय म्हणून निरोप द्यायला, आणि म्हणल्या की जाता जाता मला मंदिरात जायचंय, तुम्ही बी चला. मग मी आणि मामी निघालो, तर त्यांनी डायरेक्ट गाडी बंगल्यावरच घेतली. तिथं घरात जाऊन बघतोय तर काय, जयश्री आणि भैया ताई गेल्याचा आनंद साजरा करत होते. काय बाई बडबडत होते. जयश्री तर ताईसाहेबांबद्दल वाटतील ते बोलत होत्या बघा. काय सांगतेस का शितले? होय तर आम्ही तिथं दारात जाऊन थांबलोय याचं बी भान नाही त्यांना. बोलतच बसल्यात. मग काय झालं? ताईसाहेब काय बोलल्या का? बोलल्या? अहो ताईसाहेबांनी पुढे जाऊन मुस्काडलंच जयश्रींना. त्या दोघांना घराबाहेर काढत होत्या. मामींनी रडून रडून दंगाच घातला. काय सांगू आता तुम्हाला, डेंजर आहेत बर का ताईसाहेब. आईसाहेबांना बी काय बोलू दिलं नाही मधी. शेवटी मी मध्ये पडले आणि लई विनंत्या केल्या. म्हणलं त्यांना एक शेवटची संधी द्या. मग जाऊन ऐकलं आणि म्हणलं बरं ठीक आहे, शेवटचा चान्स देते, बघू आता. अरे देवा, का तिची आयडिया अशी सापडल्यावर वागते काय माहिती. मला तर लई वाईट वाटतंय. माझ्यामुळेच झालंय हे सगळं. काय तुझा काय संबंध? मी जर ताईसाहेबांना फोन करून इथं बोलवूनच घेतलं नसतं तर एवढं सगळं घडलंच नसतं. आता कितीला पडलं बघा की. तू कशाला वाईट वाटून घेतेस? हे जयडीला वाटलं पाहिजे ना. शेवटी तिचा संसार आहे, तिला कळलं पाहिजे ना. मला सांग, तू तिच्या भल्यासाठीच केलंस ना, आणि ती तिच्या घरी गेली, त्याचा आपल्या घरात आनंदच आहे ना. होय खरंय, पण आता त्यांना तिथं किती झेलायला लागतंय. तुम्ही तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा तुला कोणी सांगितलं नाही की मामीशी कसं वागायचं म्हणून. हा, घरात कसं वागायचं ना हे ज्याचं त्याला कळायला लागतं. तो जयडीचा येडेपणा आहे. आणि तिला जर एवढी पण अक्कल नसेल ना तर आपण काय करू शकत नाही. हे बघ, आपण एखाद्याला तळ्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाणी कसं प्यायचं हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे तू त्यांचं अजिबात वाईट वाटून घेऊ नको. पण आता मामांच्या समाधानासाठी मला एकदा ताईसाहेबांना जाऊन भेटावं लागेल. ठीक आहे, तू घरला जा, पण तुझ्या बोलण्यानं अजून काही प्रॉब्लेम होईल असं काही वागू नको. वय वय. आणि शितले, उगाच टेन्शन घेऊ नको. तुझ्या पोटात बाळ आहे, विसरू नको. झोप आता शांत. वय, झोपते. सत्य येणू खरेला येणू खरेला संपलं. यांना होतं का असं पैसा लावणी करायला लागली? अरे शारदामुळे येडा झालंस का काय? हे येणू शारदा इल्ला माझ्या वर्दी सापडना. आजा सकाळी सुभेदारनं बोलवलं, त्याला काय सांगायचं होतं, त्यांना काय सांगायचं, माझं संपलं सगळं. शांत तू एक काम कर, सिव्हिल मध्ये जा, काहीतरी कारण सांग. अरे पण ते हे बघ, सकाळपर्यंत आठवलं तुला कुठे ठेवलीस. आजा माझं सगळं संपलं, माझ्या वर्दी सापडणार आहे, माझं संपलं सगळं, माझं संपलं. काय करायचं सांगा तर मी. ये क्या, सिर्फ 2 ही लाए? मैंने 4 मंगाई थी. मुझे अगले हफ्ते और 2 वर्दियाँ चाहिए. और हाँ, एम्युनिशन जहाँ रखते हैं वहाँ का नक्शा भी मुझे चाहिए, समझे?
अजून कुणी आहे काय? हो नाही नाही, तुम्हालाच म्हणलं मी. मला तुम्ही? वा वा जयश्री, आवाज जावं कधी बसणं. हो, आमच्या घरची रीतच आहे तशी. आमच्या घरची? वा 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 जयश्री मॅडम, तुम्ही अगदी इकडचे झालाय बघा. मग व्हायलाच पाहिजे की. हा हो हो हो, चांगलाय. तुम्ही या की, या बसा. काय घेणार तुम्ही? बाहेर जरा ऊन जास्तच आहे ना, मग तुम्हाला चहा ऐवजी सरबत आणू का ज्यूस आणू? अग काय आता, मी असं परकासल्यावानी काय वागायला लागल्यास? आपलं वागायला लागलाय तुम्ही. नको अगं, खरंच नको. हो नाही नाही नाही, असं नको. सांगा की, काय तर घ्या. काय आणू? बरं आता आण जरा कोकम सरबत. पण ऐक की, माझं अगं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. बर, आम्ही आधी सरबत घेऊन येतो, मग आपण बसून बोलू. तसं बी तयारच आहे, सतत माणसं ये जा करत असतात ना. आलोच आम्ही घेऊन. कामाला या जोडीची एकदम सरळ कशी काय वागायला लागली? हे घ्या. अगं तुला एक लय म्हणजे लय महत्वाचं सांगायचंय काय तर. आपल्या आजची स्टोरी ना एकदम भारी आहे. आता तुला सांगायची काय गरज आहे म्हणा, तुला सगळं माहितच आहे की. माझ्या डोक्यात आलंय की आजा लहानपणापासून जसा होता ना त्याच्यावर स्टोरी लिहायची. म्हणजे चांदवडीला आला ना इकडं, तिथनं सुरुवात करायची. पण मग आमच्याकडे काय काम काढलं? सांगतो की. बघ, माझ्या पिक्चर मध्ये ना बारक्या आज्याचं कास्टिंग आहे आणि ते फायनल बी केलंय मी. याने गेसेस कोण असेल? कुणाला? तुझ्या बाच्याला, शिंबाला. शिंबाला संग्रामसिंह जगताप. अगं ते करत्याल पण भारी, दिसत्याल पण भारी. अवय, पण त्यांना जमणार आहे का? अगं मी आहे की, मी करून घेतो ना. मला फुल कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. चालतंय, मग घ्या तुम्ही त्यांना. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी आलोय तुझ्याकडं. काय? म्हणजे काय माहितीये का, आता सांगतोस तुला स्पष्ट. सगळं माझं रेडी आहे, स्टोरी रेडी आहे, सगळी माणसं रेडी आहेत. फक्त पैसे लावणारा एक जण माणूस लागतो, प्रोड्युसर. तोच नाही फक्त, आणि तो फक्त तुझ्या जवळच आहे. आमचा काय संबंध? अगं तुझी ती ननंद नाही का, ननंद ताई साहेब आणि शिंबाचे वडील, त्यांनी जर मनात आणलं का नाही तर असं 4-5 कोटी पिक्चरला देत्याल. बोल. म्हणजे आम्ही त्यांना पिक्चर साठी पैसे लावा असं सांगावं असं म्हणणं आहे का तुमचं? हा मग काय तर, मग कोण सांगणार? काय राहुल शेठ, कस काय येणं गेलं आमच्या घरी? भैया अगदी वेळेवर आलाय बघा भैया तुम्ही. म्हणजे व्हॉट हॅपन? हो, तो पिक्चर नाही का मी करणार, ते प्रोड्यूस करावा म्हणून मी. हे असलं काय आम्ही करत नसतो. अहो भैया तुम्ही नाही काय, तुम्हाला ती जमणार पण नाही, लय अवघड असतंय. ती तुमचे दाजी आणि ताई साहेब त्यांना सांगायचं. राहुल तू काय डोक्यावर पडलाय का? नाही असलं काय आम्ही करत नसतो बरं का. एकतर आताच आम्ही उन्हात ना आलो, उघड डोकं फिरू नको माझं. आणि आमची दाजी काय गोष्ट आहे तुला माहित नाही अजून. जयश्री, आम्ही आतमध्ये आहे, आतमध्ये आम्ही. जय दे. अगं तुझ्याकडनं मला लय अपेक्षा आहे ती. आता तयार व्हायचं नाहीत का ते? अगदीच काम होणार नाही अशातला भाग नाही. फक्त कुठल्या तरी योग्य व्यक्तीने ताईसाहेबांसंग बोललं पाहिजे. म्हणजे कोणी? शीतलला. आपली शीतल? वय, आमच्या ताईसाहेब त्यांचं सगळं ऐकतात, त्याच तुमचं काम करू शकतात. हा मग झालं म्हणून समज काम. आत्ता जाऊन बोलतो शीतलला. एकदा का शीतल ताईसाहेबांसंग बोलल्या ना
की तुमचं पिक्चर झालंच म्हणून समजा. आता लगेच जातो. हा बोल. शीतल, वो अपने पिक्चर के बारे में पता है ना तेरे को? आजावर पिक्चर करणार आहे तो ग. हा त्याचं आणि काय आता? अगं त्याच्यासाठी प्रोड्युसर मिळालाय. चांगलंय, कर की मग आता पिक्चर. तीच फक्त प्रोड्युसर संग बोलायचं राहिलंय थोडं. काय? हेच की माझा पिक्चर प्रोड्यूस करा म्हणून. मग मिळाला काय बोलतोस र? जरा बावट आहेस का काय तू? अगं हेच तुझ्याकडं काम होतं, तू बोलशील त्यांच्याशी म्हणून. मी काय बोलणार त्यांच्याशी? आणि कोण आहे तरी कोण? काय रावल्या? अगं तू सिम्बा नाही का सिम्बा? ते लहान पोर करणार आहे प्रोड्यूस? अगं नाही, त्याचे आई वडील. त्यांचा काय संबंध? अगं ते आपल्या पोरासाठी एवढं बी करू शकत नाही तू. आणि लहानपणीचा आपला आज्याचा रोल आहे ना, आपण त्या सिम्बाला द्यायचा. राहुल्या, तू काय जरा डोक्यावर पडलायस का काय? अगं बोलून तर बघ की एकदा. नाही, अजिबात बोलत नसती मी. अगं तुझ्या नवऱ्यावरच पिक्चर करायचं चाललंय ना माझं. अरे राहुल्या, त्या ताईसाहेब डेंजर आहे, डेंजर. अगं पण त्यात तुझं ऐकतात ना. हे आता कोणी सांगितलं तुला? आपले खबरी चारों तरफ फैले हुए है. मूर्ख आहेत ते, असं काय नाही. जातो आता. माझ्यासाठी एवढं बी करू शकत नाही सोय तू. राहुल्या, जातो का नाही आता? अगं राहुल्या, आपण सगळे पुढे जाऊन आर्मीसाठी काम करणारे, इंडियन आर्मी. आणि तुमची वर्दी हरवते. एक गोष्ट लक्षात घ्या, फौजीसाठी त्याची वर्दी अत्यंत महत्वाची असते. फौजीला गर्दीपासून वेगळी बनवते ती वर्दी. आणि तुम्ही सिनियरची वर्दी गायब करता. कोई रुकेगा नाही. काय रे कट्टीमणी, तुझं ट्रेनिंग कंप्लीट झालंय ना? वर्दी सांभाळता येत नाही? सॉरी सर. सॉरी बोलने से वर्दी वापस आएगी का? तुम्हाला किंमत राहिलेली नाहीये. सॉरी सर. तुमचं लक्ष कुठं होतं वर्दी जाईपर्यंत? सर ते म्हणजे मला वाटतं कोणतरी घेऊन गेलं. याकंदरे ह्याच्या आधी असं कधी झालंच नाही. आता मला कसलंही कारण नकोय आणि तुझं काय ऐकायचंही नाहीये. पण हे असं परत होता कामा नये कधीच. तुम दोनों अभी क्या अभी 10 राउंड लगाओगे? जी श्रीमान. अच्छा, गेलं सगळं, गेलं कामातनं. नंदेन खरेला मला वाटतं मला काढता येतो ना. नाही काय होत, नको टेन्शन घेऊ. काय कळत नाही का केक या पोरांच्यातलं कुणी असलं असं काय वाटत नाही बघ मला. होय, आम्हालाही तसंच वाटतंय. तेच तर, कारण एवढं वस्तूपर्यंत अशी थांबलीच नसती. मग तू वरती गेलो कुठं? कट्टीमध्ये 10 राउंड लगाओ. जी श्रीमान. चलो फास्ट. काय झालं जयश्री? जरा बोलायचं होतं. बोला की मग. आज जाऊन बोलू, जरा पर्सनल आहे. टॅलेंट? Did you see what I see? येस. ह्या दोघांचं गॅटमॅट कधी झालं? आय डोंट नो भैया. हे आज जाऊन काय बरं बोलत असतील? काय आता माहितीये भैया? काय माहिती रे तुला? माहिती करून घ्या. त्या दोघांचं काय चाललंय आपल्याला कळलं पाहिजे. काय हो जयश्री, सगळं ठीक आहे ना? वय वय नक्की? वय, काय बी काळजी करण्यासारखं नाही. नाही, असं तडकाफडकी आतमध्ये बोलवून घेतलं म्हणून विचारलं. अहो, मला ना तुमचा सल्ला पाहिजे होता. तुमचा? हे आओ जाऊ का म्हणून आता? अहो, असं काय करताय? तुम्हीच तर मला सांगितलं का नाही की सगळ्यांसोबत चांगले संबंध ठेवले पाहिजेत. हो वय, पण मला आओ जाऊ करायची काय गरज आहे? अहो, आता या घरात राहायचं म्हणजे इथले सवय बी लावून घ्यायला पाहिजेत ना. आणि मी आता ठरवलंय, इथल्या रिवाजानुसारच बोलायचं. अरे वा, चांगलंय की मग. वय, आता तुम्ही मला सगळ्यांसोबत चांगले संबंध ठेवा असं म्हणलात खरं,
पण मग ते कसं करायचं आणि काय करायचं तेच काय कळना झालंय मला. कळ ना म्हणजे आता मला तर ताईसाहेब आईसाहेबांबरोबर बोलायला जायची हिंमतच होत नाही. दमिड काय चाललंय? कुठं काय ते आपलं हे कुणाशी बोलत होतस? बोलत कुठं होतो मी? खरं सांगतोस का? कोण पोरगी? हे ते फ्रेंड आहे रे. ते एक प्रॉब्लेम झालं, तिच्या बहिणीचं लग्न ठरले, ते डिस्कस करत होत. आणि मग ते शारदेचं काय? तेच आहे की. तुला काय लाज बीज वाटते का नाही? का दिवसभर त्याच्या मागं मागं गोंडा गोळत फिरत असतोय, रात्री बी तीच नाटकं का तुझी? एवढंच चालतं की. काय चालते की के? अरे एवढं पोरीच्या मागं नको फिरूस, कळलं का? लक्षात ठेव जरा. हा ठेवलं. आणि अजय तू कुठं चालले रात्रीच? मी आलो तर चक्कर मारू. हा हो गे. तू चल की. तू हो पुढं, मी आलं. का? कोणावर बोलायचं अजून? लिहिला तसलं काही नाही. अवघड का तुझं? हॅलो, काय करताय? काय नाही बघ, तुझीच आठवण काढत होतो. हा? अगो बया, माझी आठवण कसं काय हो? आता काय, दुसरं काय काम नव्हतं ना. तेच म्हणलं, तुम्ही कामात असताना माझी आठवण काढायला कुठे सवड मिळते तुम्हाला? तर लय बोल नको उगाच. काय मग, जेवला का? होय झालं. तू झालं का? झालं, जेवणच फोन करते आता तुम्हाला. बर, घरात सगळं नीट आहे ना? होय, मामींचा ताप बी उतरलाय. अहो घरातली तर सगळी लई खुश आहेत बघा. खुश? ते का म्हणून? असं काय करताय? जयशींचं सांगितलं नाही होय तुम्हाला? अहो मामानं तर लई दिवसांनंतर हसताना बघितलंय मी. खुश आहेत ना सगळे? बरं झालं. म्हणजे जयडी आता तिच्या संसाराला लागली असं म्हणायला काय हरकत नाही, आहे ना? होय. बरं शिदले, तू कशी आहेस? म्हणजे तुम्ही कसे? आम्ही हाय की बरं. फक्त कुणाची तर लई आठवण येते, पण त्याला काय करणार ना. हा तरी शिकले, मला सारख्या उचक्या लागतात. बरोबर आहे तुझं. तर उचक्या लागतात म्हण. उचक्या काय ठसके लागत असतील मी आठवण काढते म्हणल्यावर. हसा, तुम्ही नुसतं हसतच बसा. शितले, तुझी लय आठवण येते बघ. म्हणजे तू प्रेग्नंट आहेस ना, तेव्हा तर जास्तच येते बघ. असं वाटतं कायम तुझ्याबरोबरच असावं. मग पण काय करणार, फौजी आहे ना, इथली जबाबदारी कोण बघणार? शितले, फौजीला ना सगळ्यात पहिल्यांदा देश आणि नंतर बी देशच असतो. फौजी माहित आहे की आम्हाला, आणि हेच आवडतं बघा. वा रे वा मिसेस फौजी, वा. आता लगेच लाडात येऊ नका, झोपते मी आता. तुम्ही बी झोपा, नुसत्या फेऱ्या मारत बसू नका बाहेर. बरोबर, झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. आणि हा, आपल्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी झोपा आता. बर.
शीतल जमल ना? न जमाय काय झालं? पाठी मोकळीच तर आहे की. अगं मी पाठीबद्दल नाही बोलत आहे, मग आपल्या कामाबद्दल. आपलं कुठलं? रावल्या, तू जर का माझ्या मैत्रिणींच्या मागे लागलास तर. अगं मैत्रिणींचं काय नाही तर, ते माझं मी बघून घेतो. तू बघच, मग कसं थोबाड फुटती ना ते बी बघ. हा, म्हणजे तुम्ही प्रेम करताय ते चालतंय, आम्ही केलं की चालत नाही होय. आधी ठरवून घे कुणा संगत आहे. घडी घडीला आपलं बदलत असते नुसतं. शीतल, आधीच अगं तापमान वाढलंय बाहेर, त्यात तू कशाला भर घालतेस? अगं पोरींबद्दल खरंच नाही काय. मग कशाबद्दल? अगं आपले त्या फिल्मचं प्रोड्युसर, सिंबाची आई, त्यांना सांग म्हणतोय मी. अरे रावल्या, त्यांच्याशी काय बोलू मी? त्यांना म्हणावं माझ्या नवऱ्यावर पिक्चर करणार आहे तो, एक मोठा ब्रिलियंट टॅलेंटेड डायरेक्टर आहे म्हणून सांग. राहुल ताटे, तुम्ही फक्त पिक्चर प्रोड्यूस करा म्हणाव, तुमच्या सिंबाला त्यात मोठा रोल देतो. हे बघ रावल्या, ते काय माझ्यानं जमणार नाही. मी तुला आधीच सांगितलंय की. रावल्या, फोन दे की. मग तो आधी सिंबाच्या आईला सांग माझा पिक्चर प्रोड्यूस करा, मग फोन देतो तू. अरे नाही करणार त्या. अगं करणार, मला फुल कॉन्फिडन्स आहे, तर तू फक्त एकदा बोलून बघ. नाही नाही, मी नसती बोलत. हा, मग मी पण फोन देत नसतो. बरं ठीक आहे, नको दिवस, मला काय. बघ मला काय बी फरक पडत नाही, ठेव तुझ्याकडेच. ऐ, कोणाचा फोन आहे? काय माहित. रावल्या, कोणाचा फोन आहे सांग लवकर. आद्याचा फोन आहे. बघू रावल्या. रावल्या, देणार नाही फोन मी तुला. रावल्या बघू मग माझं काम कर, मग मार फोन खाशील, देतो. फोन दे. मग आज माझं काम कर, मग अरे देतो. रावल्या, आता मी समजते, फोन दे. अगं वरबाडलं की नक्क तुझी. फाडून ठेवलं नाही नशीब समज. हॅलो, का ग, का दापा टाकतेस? आजा, माझं काम करायला सांग शीतलला. कोण राहुलय का? काय म्हणतोय तू? हाव काय नाही, त्याच्याकडे कुठे लक्ष देताय? बोला तुम्ही. अगं शीतले, तुला एक आनंदाची बातमी द्यायची. काय? अगं आता महिला पण भारतीय सैन्यात जवान म्हणून भरती होऊ शकतात. म्हणजे त्यांची कामं त्यांना वाटून दिलेत. जसं की अंतर्गत संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, अशा ठिकाणी ते काम करू शकतात. काय सांगताय? ही तर लईच भारी बातमी आहे की. अगं तेच सांगायला तुला मी फोन केला होता तर. आणि त्याची भरती आता लवकरच होणार आहे. हे बघ, काय करायचंय, ऑनलाईन आधी फॉर्म भरायचंय आणि नंतर भरतीला जायचंय. अरे वा. शीतले, मला काय वाटते, तू पण आर्मीत भरती हो. मी? हा, काय हरकत आहे? नाही नाही नाही, काय हरकत नाही, पण मला असं वाटतं मी आधी हॉस्पिटलमध्ये भरती होती आणि मग नंतर आर्मीत जाते. तुम्ही बाप होणार आहे विसरलाय का काय तुम्ही? अरे हा, माझ्या दिमाग मध्येच नाही आलं की ग. पण मी शीतले, तू तुझ्या ओळखीच्या पोरींना सांगू शकतेस ना? वय वय, सांगते, सगळ्यांना सांगते. आणि तुम्ही बी सांगा, त्या शारदाला बी सांगा आर्मीत भरती हो म्हणून. हा बरोबर आहे, तिच्या संग बोलून घेतो. हा चल, ठेवतो. बाय बाय. शीतल, बोलणार ना ताई साहेबांशी? मी ताई साहेबांशी बोलणार नाही. शीतल, तुझ्या ताई साहेबांशी मी बोलायला लावणार. मला फुल कॉन्फिडन्स आहे. तर भेटतोय काय कुणाच्या बाप्पाला मी? हाय का कोण? कोणच नाही वाटत. ताईसाहेब, तुम्हाला सरबत आणू? ताईसाहेब, आम्ही सरबत बनवणार आहे, तुमच्यासाठी बी आणू का? अहो असं करू नका आता, अबोला धरू नका, बोला आता त्यांच्याशी. का म्हणून? अहो असं काय करताय?
तुम्हाला त्यांच्या वागण्यात झालेला बदल दिसत नाही? आम्हाला तर वाटतंय त्यांना आता त्यांची चूक कळलीये. असं तुम्हाला वाटत असेल, आम्हाला नाही वाटत. अहो असं काय करताय? तुम्हाला त्यांच्या वागण्यातला बदल दिसला नाही का?